आज आपण गटारी स्पेशल झणझणीत मटणाचं कालवण पाहणार आहोत। त्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे। इथं अर्धा किलोच्या प्रमाणात आपण बनवतोय, त्यामुळे एवढं साहित्य घेतलंय। तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। एवढं खोबरं घेतलेलं आहे, साधारण अर्धा खोबरा, आणि हे सर्व साहित्य अशा प्रकारे छान असं भाजून घेतलंय। फक्त मगज बी आणि काजू भाजलेले नाहीत। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। अगोदर तीळ किंवा हे बारीक जे वस्तू आहेत ते टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बाकीचं सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट करायची आहे। जितकं तुम्ही बारीक वाटून घ्याल तेवढी भाजीला चव छान येते आणि खमंगसुद्धा भाजी होते। मिक्सरचं भांडं व्यवस्थित फिरण्यासाठी अर्धासा कप पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे पेस्ट जी आहे ती छान होते। ते बघा अशा प्रकारे छान असं आपलं वाटून झालेलं आहे। आता इथं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर, छान तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे। आवडीनुसार तेल टाकायचे। टेम्परेचर कमी होण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि काळं तिखट टाकून घ्यायचं आहे। इथं आपण 3 चमचे काळं तिखट टाकतोय, जे की घरी बनवलेलं आहे। आता हे छान परतून घ्यायचं। हे मसाले टाकताना लो फ्लेमवर टाकायचे आहेत, म्हणजे जळणार नाहीत। आता हे मिरची छान परतून झाली एखादा सेकंद, की याच्यामध्ये धने आणि जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे। हे छान परतून घ्यायचे। आता ही पेस्ट बनवून घेतलेली ही टाकून घेऊया, किंवा प्युरी। आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। जितकं छान परतून घ्याल तेवढी भाजीची चव छान लागते। आता हे छान परतून झाल्यानंतर मीठ थोडंसं टाकले आणि थोडंसं पाणी टाकायचे आणि ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची। अशाच प्रकारे 2 ते 3 वेळा हे आपल्याला करायचं आहे। आता इथे अर्धा किलो मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकून आता आपण हे 10 मिनिट ठेवलं होतं, 10-15 मिनिट। इथं 2 पळी तेल टाकले, कुकरमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। यामध्ये हे मटण टाकून घ्यायचे आणि 4-5 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। आणि परतून घेताना गॅस जी आहे ती मोठाच ठेवायचा आहे। हे बघा अशा प्रकारे थोडासा कलर चेंज झाला। आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसणची पेस्ट अर्धा चमचा टाकून घेऊया। परत याला मिक्स करून घ्यायचे। ते बघा याचा रंग चेंज झालेला आहे। आता याच्यावरती एक छोटं टोप ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मटणला छान रस्सासुद्धा चांगलं पाणी सुटतं। आणि वरी गरम झालेलं पाणी त्यामध्ये टाकायचं। मटण बुडेल इतपतच पाणी टाकायचं, म्हणजे कुकरच्या शिट्टीतून बाहेर येत नाही। आता ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या, तिसऱ्या शिट्टीला आपण झाकण उघडून घेणार आहोत। तर जास्त वेळ ठेवायचं नाही, तर 2 शिट्टीमध्ये मटण छान शिजलं जातं। तर बघू शकता एकदम छान असं आपलं मटण शिजलेलं आहे। तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्याच्यानुसार पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। शक्यतो गरम पाणी टाकायचं। आता हे शिजवून घेतलेलं मटण याच्यामध्ये ॲड करूया आणि याला एक छान दणकून उकळी आणायची आणि परत लो फ्लेमवर 5 मिनिट ठेवून परत याला झाकून ठेवायचं, म्हणजे तर्री छान येते। तर बघू शकता छान असं आपलं झणझणीत मटणाचं कालवण तयार झालेलं आहे। ह्या गटारीला नक्की ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।